निवारा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा, पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या नलिनीताई गायकवाड यांचा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अहमदनगर सहदेव वृद्धाश्रम केडगाव या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या नलिनी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपहार आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं. वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात नलिनीताई गायकवाड यांच्या हस्ते वृद्धाश्रमामध्ये यावेळी डॉक्टर सोमनाथ जंगमदेवा, माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, निलेश मालपाणी, खलील सय्यद, अनंत गारदे, रजनी ताठे, बाबूलाल चोरडिया, अरुण खिची, भीमराज नीता चोरडिया, संस्थानचे व्यवस्थापक शेख हिना, स्नेहल गायकवाड हे उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्य, शांतता कमिटीच्या सदस्य आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराच्या महिला अध्यक्ष आदरणीय नलिनीताई गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र आपल्या केडगाव येथे त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा करण्यात आला. इथं त्यांच्या महिला सहकारी असतील, आमचे या ठिकाणी निलेश मालपाणी असतील, खलीलबाई असतील, गारदे साहेब आणि सर्वच या मित्रपरिवाराच्या वतीने आदरणीय गुरुजी जंगमदेवा आणि सगळेच या ठिकाणी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. ताईंचं या नगर शहरामध्ये गेल्या 35 वर्षाचं अहोरात्र सेवा जनतेची त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीने ज्या महिलांना अडचणी निर्माण होतात, कौटुंबिक म्हणा, सामाजिक म्हणा, त्यांच्यासाठी न्याय हक्काच्या एक रणरागिणी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. वेळोवेळी माझं मार्गदर्शन मी ज्यावेळेसपासून राजकीय क्षेत्रामध्ये आलो त्यांनी वेळोवेळी केलं आहे. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो. त्या तसं ज्येष्ठ आहेत पण तरी पण आम्हाला इतकं त्यांच्याकडून मनोबल मिळतं. कारण इथंच नाही, आपल्या नगरमध्ये तर संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये एखाद्या मुलगी पळून गेली किंवा तिचा तपास लागत नाही, इथून पासून तर एखाद्याचा कौटुंबिक वाद सोडवण्याच्यापर्यंत त्यांचं एक मोठं कार्य या नगरमध्ये चालतं. शांतता समितीमध्ये सुद्धा त्यांचं कसं योगदान आहे हे बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे. आज मी आमच्या पक्षाच्या वतीने, आमच्या कळमकर कुटुंबियाच्या वतीने, त्याचप्रकारे प्रत्येक कार्यकर्ता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याच्या वतीने नलिनीताईंना उदंड आयुष्याच्या आणि त्यांना उत्तम आरोग्य भविष्यात लाभो आणि सातत्याने या नगरमध्ये त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये असंच कार्य चालू ठेवावं, त्यांनी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. नलिनी गायकवाड, महाराष्ट्र पोलीस महिला दक्षता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची मी शहर जिल्हाध्यक्ष अहमदनगर. आज माझा जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे कोटी 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 ऋणी आहे आणि मला आत्तापर्यंत माझ्या प्रवासामध्ये, माझ्या संकटामध्ये मला जी साथ दिली त्यांची मी खूप ऋणी आहे. माझे सर्व नातेवाईक, विशेष म्हणजे मला जन्म जिनं दिला माझी आई आणि माझे बाबा, जे आता हयात नाही आहेत परंतु त्यांनी मला ह्या जगात आणलं, त्यांची मी कोटी कोटी खूप धन्यवाद आहे. त्या परमेश्वराचे मी खूप आभार मानते की ज्यांनी मला आत्तापर्यंत चालवलं, जगवलं आणि मला प्रत्येक संकटात त्यांनी मला साथ दिली. आज स्नेहदीपमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी आपण करतो. मी आजच्या निमित्ताने एकच सांगते की प्रत्येकानं या स्नेहदीपमध्ये वृद्ध महिला आहेत इथे आणि ह्या वृद्ध महिलांसाठी आपण इथे हा कार्यक्रम घ्यायला हवा. कारण अनेक अडचणीतून इथं का वृद्ध येतात हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे आणि हे कुठंतरी थांबायला हवं. वृद्ध आश्रम हा शब्द नकोच आहे माझ्या मते. कारण आई जेव्हा मुलाला जन्म देते त्यावेळेला ती अनेक कळा घेते आणि त्या मुलाला जन्म देते, त्याचे लाड पुरवते, त्याचा बालहट्ट पुरवते, त्याचं शिक्षण करते, काम करून, घरातलं काम करून, बाहेर नोकरी करून मुलांना सांभाळते. पण तीच वेळ जेव्हा आपल्या आईवडिलांवर येते मग ती मुलं आपल्या आईवडिलांना का सांभाळत नाही आहे, का त्यांचा बालहट्ट पुरवत नाही आहे. असं म्हणतात 60 झाल्यानंतर ते बालकांसारखीच होतात. मग त्यांना ह्या वृद्धाश्रममध्ये का यावंसं वाटतं त्यांना. तर माझी विनंती राहील त्या सर्व मुलामुलींना, त्या सुनेंना, जावयांना की ही वेळ तुमच्यावर येऊ नये याची काळजी घ्या तुम्ही. तुमच्या मुलांनी पण तुमच्याबरोबर
असंच वागू नये म्हणून कर्म कम्स बॅक असं म्हणतात, तर तसं तुम्ही करू नका. आपल्या आईवडिलांना आश्रममध्ये टाकू नका. या निमित्ताने आज इथे आम्ही जो कार्यक्रम घेतला त्यांच्या समवेत अनेक पेशातल्या इथे रिटायर्ड ज्यांनी इथे आश्रय घेतलेला आहे, अगदी 70-75 वर्षाच्या आहेत. विशेष म्हणजे इथे केअरटेकर जे आहेत, कोऑर्डिनेटर जे आहेत, नाना बारसे आहेत, हिना आहे, आणि ह्यांनी खरोखर बाकीचे जे इथे भाऊ आहेत, खूप सुंदर इथे व्यवस्था ठेवलेली आहे. त्यांनी स्वच्छता मेंटेन केलेली आहे, मेडिकल व्यवस्थित आहे, खाणं पान सगळं अगदी वेळच्या वेळेला त्यांचं त्या करतात. अगदी मनानं ते काम करतात त्याच्यामध्ये. त्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहे. धन्यवाद. आजच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानते. अभिषेक दादा शहर जिल्हाध्यक्ष यांचे मी विशेष आभार मानते. खलीलभाईंचे मी आभार मानते. गारदे दादांचे मानते. तसेच आमचे इथे डॉक्टर सोमनाथ जंगमदेवा आहेत, कांबळे दादा आहेत, आमचे खिची दादा आहेत, आणि माझे भाऊ इथे चोरडिया बाबूलालजी चोरडिया आहेत, आणि माझे बेस्ट फ्रेंड निलेशजी मालपाणी इथे आहेत. माझ्या महिला आहेत सगळ्या, माझी सून, माझा मुलगा, माझी मैत्रीण रजनीताई ताठे ज्या शहराच्या सचिव आहेत, त्यांचे मी विशेष आभार मानते. आणि इथे जे अतिथी बसलेले आहेत त्यांचेही मी आभार मानते. या संस्थेचे पण मी आभार मानते. आणि प्रत्येकाला एकदा मी सांगते की प्रत्येकाने आपला वाढदिवस इथं साजरा करावा हे विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.